तर विद्यार्थी मित्रांनो, जर्नल एंट्रीज बघायचे आहेत आपल्याला इश्यू ऑफ शेअर संबंधित. तर आपण जर्नल एंट्रीज लिहून घेऊ. शेअर ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये शेअर ॲप्लिकेशन, रिसिव्ड, पहिली एंट्री ॲप्लिकेशन मनी मिळाली, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. जी काही रक्कम असेल त्याची ती रक्कम त्या ठिकाणी लिहून घ्यायची. दुसरी, शेअर ॲप्लिकेशन मनी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायची. तर ट्रान्सफर ऑफ शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. तर त्याची एंट्री बघा, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू शेअर कॅपिटल. जर ॲप्लिकेशन मनी मिळाल्यानंतर ती ॲप्लिकेशन मनीची रक्कम किंवा ॲप्लिकेशन अकाउंटची रक्कम शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केली जाते, म्हणून ही एंट्री. जर समजा 30,000 शेअर्स होते आणि 50,000 ॲप्लिकेशन आलेत, मग शेअर्सपेक्षा ॲप्लिकेशन जास्त आले, तेव्हा 30,000 जणांना आपण 30,000 शेअर्स देऊ, 20,000 जणांना त्यांची रक्कम आपण परत करू शकतो. अशा वेळेस शेअर ॲप्लिकेशन अकाउंट DR टू बँक अकाउंट इथं कंसामध्ये लिहा एक्सेस मनी रिफंडेड. म्हणजे ह्या लोकांची काय अतिरिक्त मनी ॲप्लिकेशन सोबत आलेली आहे, ती आपल्याला परत करावी लागेल. त्यासोबतच टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, इथं पण बघा, ॲप्लिकेशन मनी भेटली तर बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन मनी, मग ते ॲप्लिकेशन मनी शेअर कॅपिटलला पाठवलं जाते. तर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट इथं क्रेडिट होतं तर इथं डेबिट करायचं, आणि शेअर कॅपिटलला पाठवला म्हणून शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट करायचं. पण समजा त्याबरोबरच शेअर्स होते 30,000, 50,000 ॲप्लिकेशन आले, 30,000 लोकांना आपण 30,000 शेअर्स दिले, 20,000 लोकांना त्यांचे जर समजा काही शेअर्स रिजेक्ट केले असतील, अशा वेळेस त्यांची रक्कम परत करावी लागते आणि दिलगिरी व्यक्त करावी लागते. म्हणून शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट करावं लागेल. एक्सेस मनी रिफंड त्या लोकांना रिफंड करायचे. किंवा समजा 30,000 शेअर्स होते, 50,000 ॲप्लिकेशन आले, मग शेअर अलॉटमेंटमध्ये प्रो राटा बेसिसवरती जर द्यायचं असेल तर त्यांची जी रक्कम रिफंड करण्याऐवजी काय केलं जाते, तर ती ॲडजस्ट करून घेतली जाते अलॉटमेंटमध्ये ॲप्लिकेशन मनी. तेव्हा शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि एक्सेस मनी ॲडजस्टेड. आपण उदाहरण पाहिलं होतं अगोदरच्या लेक्चरमध्ये. 30,000 लोकांना 20,000 शेअर्स दिले, 3 आज 2, म्हणजे तिथं काय केलं होतं आपण,
ऍडजस्टमेंट केली होती ना. अशा वेळेस जर शेअर्सला जास्त मागणी दाखवली असेल आणि ॲप्लिकेशन मनी कंपनीला पाठवलेली असेल तर ॲप्लिकेशन मनी परत करण्याऐवजी ती रक्कम तशीच शेअर अलॉटमेंटमध्ये किंवा जे काही कॉल्स आहेत त्यामध्ये ॲडजस्ट केली जाते. म्हणून शेअर अलॉटमेंट अकाउंट या तिन्ही एंट्री ॲट ए टाइम होऊ शकत नाहीत किंवा होऊ पण शकतात. रक्कम ट्रान्सफर करायची शेअर ॲप्लिकेशन अकाउंट टू शेअर कॅपिटल. समजा रक्कम काही जणांना शेअर्स दिलेच नाहीत तर त्यांना रक्कम त्यांची ॲप्लिकेशन मनी परत करायची. तर अशा वेळेस शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किंवा रक्कम परत करायची नाही ती ॲडजस्ट करायची अलॉटमेंटमध्ये तर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि एक्सेस मनी ॲडजस्ट करायची. अशी पुढली एंट्री बघा शेअर अलॉटमेंट बाबत. इथं ट्रान्सफर ऑफ शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. इथं शेअर ॲप्लिकेशनची एंट्री कशी होते ती. तर इथं शेअर अलॉटमेंट ड्यू. त्याच्यात समजा शेअर्स इश्यू करायचं ठरलं ॲट परवर तर काय एंट्री होते बघा. शेअर अलॉटमेंट अकाउंट शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. हे एंट्री ह्याची रक्कम तेव्हा त्याच्यात ह्याच्यानुसार लिहायची. जे डेबिट झाले डेबिट, जे क्रेडिटची रक्कम क्रेडिटची जी काय असेल ती. शेअर अलॉटमेंट आता ॲप्लिकेशन मनी स्वीकारले आता त्यांना शेअर्स अलॉटेड करायचे, भागांचं वाटप करायचे. तर एंट्री काय होते बघा. शेअर अलॉटमेंट ड्यूची अगोदर हे करायची, ड्यूची एंट्री करायची. समजा इश्यू ॲट पर असेल म्हणजे 10/10 तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. लक्षात. उदाहरण जर द्यायचं झालं तर एक उदाहरण देतो मी. समजा तुमच्या घरी टेलिफोनचं कनेक्शन घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही काय करणार, टेलिफोन ऑफिसला जाणार, इन्क्वायरी करणार किंवा टेलिफोन ऑफिसचा माणूस तुमच्या घरी येणार. ते तुम्हाला टेलिफोन कनेक्शन घेण्याबद्दल सर्व माहिती देणार. ते काय म्हणणार, फॉर्म भरून द्या, ॲप्लिकेशन भरून द्या आणि काही ॲडव्हान्समध्ये रक्कम द्या. तुम्ही ठीक आहे म्हणतात, तो फॉर्म भरून देतात आणि त्याच्यासोबत काही ॲडव्हान्स रक्कम देतात. आलं लक्षात. तुमचं कनेक्शन चालू होते. टेलिफोन कनेक्शन चालू झाल्यानंतर 1 महिना झाला, कंपनी काय करते, तुमचं जे काही बिल महिन्याच्या शेवटी आलेलं असते ते जनरेट करत असते बिल. ते जनरेट झाल्यानंतर म्हणजे ड्यू करत असते, अगोदर ड्यू दाखवत असते. ते बिल जनरेट करते. जनरेट केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो किंवा मग तिथून टेलिफोन ऑफिसमधून फोन येत असेल की बाबा तुमचा 1 महिना तुम्ही टेलिफोन ऑफिसचं टेलिफोन वापरला, टेलिफोन सर्व्हिस घेतलेला आहात आणि तुमचं बिल विशिष्ट जनरेट झालेलं आहे. ते तुम्हाला काय सांगत आहे, लगेच पैसे मागत आहे का नाही. ती अगोदर काय सांगत आहे, ड्यू केलं, जनरेट केलं म्हणून सांगत आहे. जनरेट करणं म्हणजे ड्यू. हा लक्षात. हा लक्षात. तर मग हे त्याच पद्धतीनं शेअर अलॉटमेंटच्या बाबतीत ड्यू दाखवले.
ड्यू झाल्यानंतर ते बिल तुम्हाला येईल आणि बिल आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, बिलाची रक्कम भरणार आहात. म्हणून इथं इश्यू ॲट पर वर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. आता शेअर अलॉटमेंट ड्यू झालं, आता ती रक्कम भेटणार आहे आपल्याला, तर त्याची एंट्री बघा. किंवा लगेच आपण काय करू, अगोदर इश्यू ॲट पर झालं, प्रीमियम असल्यावर कशी एंट्री केली जाते ते बघू. लगेच घ्या इश्यू ॲट प्रीमियम, त्याची एंट्री बघा. शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू शेअर कॅपिटल आणि टू शेअर प्रीमियम. ह्याची रक्कम जी काय होईल ती कॅल्क्युलेट करून इथं लिहायची डेबिटची, आणि क्रेडिटची क्रेडिटच्या रक्कम. लक्षात. त्यासोबतच आता इश्यू ॲट डिस्काउंटची सुद्धा आपण लिहून घेऊ एंट्री, आणि एखादी प्रॉब्लेम बघू म्हणजे आपल्याला समजेल ती पण कन्सेप्ट. इश्यू ॲट डिस्काउंट ही एंट्री फक्त आपण लिहून घेणार आहोत आणि एखादी प्रॉब्लेम घेऊ डिस्काउंटचा, कारण 2013च्या कायद्यानुसार कंपनी डिस्काउंटवरती शेअर्स इश्यू करत नाही. लक्षात तरी घ्या. सेम शेअर अलॉटमेंट अकाउंट DR टू करण्याच्या ऐवजी तिथं अगोदर आणखीन एक डेबिट होते, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट, हे पण डेबिट करा. आणि टू शेअर कॅपिटल हे पण जे डेबिट झाले डेबिट दाखवा रक्कम त्याची, आणि क्रेडिटची रक्कम क्रेडिटमध्ये. लक्षात. बघा शेअर अलॉटमेंट करायचे तर शेअर अलॉटमेंट अगोदर ड्यू करायचं, ॲट परवर असेल तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. समजा प्रीमियमवरती जर हे केलात तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू शेअर प्रीमियम. समजा डिस्काउंटवर इश्यू असेल तर शेअर अलॉटमेंट अकाउंट DR डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्या ह्याची रक्कम त्या ठिकाणी लिहून घ्यायची. लक्षात. हे झालं इश्यू ॲट डिस्काउंट. त्या पुढल्या एंट्र्या परत आता या ठिकाणी आपण शेअर अलॉटमेंटची ड्यू करण्याची एंट्री केलात, कशी करायची ते बघितलात. आता अलॉटमेंट मनी मिळाली, अमाऊंट रिसीव्ड ऑन अलॉटमेंट त्याची एंट्री घ्यावी. बँक अकाउंट DR
टू शेअर अलॉटमेंट अकाउंट इकडे झाली ड्यूची एंट्री. ड्यू म्हणजे अलॉटमेंटची रक्कम मिळणार आहे आणि इथं मिळाली म्हणून एंट्री. आता पुढील एंट्री फर्स्ट and subsequent calls share due amount due on call money. Share first oblique second oblique final calls account DR करा. टू share capital account. म्हणजे ज्याप्रमाणे आपण शेअर अलॉटमेंट मनी ड्यू केला होता, अलॉटमेंटची एंट्री केला होता, काय केला होता तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. तर इथं कॉलची एंट्री फर्स्ट कॉल असेल किंवा सबसिक्वेंट कॉल इतर कॉल असतील त्यांची ड्यू करायची एंट्री कशी शेअर फर्स्ट कॉल असेल तर फर्स्ट, सेकंड कॉल असेल तर सेकंड किंवा फायनल कॉल असेल तर फायनल. कंपनीवर निर्भर असेल की किती कॉल्स मध्ये मागवायचं. आणि टू शेअर कॅपिटल लक्षात हे ड्यूची झाली. म्हणून आधी अमाऊंट रिसिव्ड ऑन फर्स्ट कॉमा सेकंड किंवा ऑब्लिक करा म्हणजे काय असेल फायनल कॉल्स. बघा रक्कम भेटली. सेम बँक अकाउंट डेबिट अलॉटमेंटची रक्कम भेटल्यानंतर काय कराल तो बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. तर इथं कॉलची रक्कम भेटल्यानंतर बँक अकाउंट डेबिट टू फर्स्ट ऑब्लिक सेकंड ऑब्लिक फायनल कॉल जे काही कॉल आहे ते टू शेअर फर्स्ट सेकंड ऑब्लिक फायनल कॉल अकाउंट. डेबिट क्रेडिट जे काय आहे ते तुमच्या ह्याच्यानुसार करून घ्या तिथं. हे झालं भागांची रक्कम मिळाली कॉल्सच्या माध्यमातून. आलं इश्यू ऑफ शेअर्स मधल्या एंट्री. आता पुढल्या एंट्री आहेत फॉर फ्युचर ऑफ शेअर्स. समजा भागधारकानं भागांचे राहिलेली रक्कम ॲप्लिकेशन मनी भरली, अलॉटमेंट मनी भरली आणि कॉलची रक्कम भरली नसेल तेव्हा त्यांचे शेअर्स सूचना पाठवून 14 दिवसाची सूचना देऊनही ते भरत नसतील तर ते फॉर फ्युचर केले जातात, जप्त केले जातात. ते बघा लगेच घ्यायच्या खाली लिहून फॉर फ्युचर ऑफ शेअर्स आता फॉर फ्युचर कोणते कोणते केले जाऊ शकतात बघा. फॉर फ्युचर शेअर्स फॉर फ्युचर ऑफ शेअर्स इश्यूड ॲट पर वर आपण जे काही शेअर्स इश्यू केलेले आहेत म्हणजे 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला विकला असता त्याची रक्कम जर भागधारकांनी भरली नसेल तर ते जप्त केले जातात. तेव्हा एंट्री बघा शेअर कॅपिटल
अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट इफ अनपेड. काय ॲट पर वर इश्यू केल्यानंतर शेअर कॅपिटल अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट कंसात इफ अनपेड किंवा टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स इफ अनपेड कंसात लिहा. नंतर टू शेअर फॉर फिटेड कंसामध्ये अमाऊंट रिसिव्ड. बघा, भागधारकांनी भागांची रक्कम जर भरली नसेल तर ते जप्त केले जातात. मग तेव्हा एंट्री काय केली जाते बघा, फॉरफिचर करताना शेअर कॅपिटल अकाउंट DR, शेअर कॅपिटल अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. समजा एखाद्या भागधारकानं ॲप्लिकेशन मनी भरला, अलॉटमेंट मनी किंवा शेअर अलॉटमेंट झाल्यानंतर अलॉटमेंट मनी भरलं नसेल तेव्हा ते क्रेडिट करायचं शेअर अलॉटमेंट अकाउंट कंसात इफ अनपेड. म्हणजे शेअर भाग वाटवाच्या वेळी त्यानं रक्कम भरली नाही, ॲप्लिकेशन मनी भरली पण अलॉटमेंट मनी भरली नसेल तर ती रक्कम शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट करायचं. समजा काही भागधारकांनी ॲप्लिकेशन मनी भरली, अलॉटमेंट मनी भरली पण कॉल्सची रक्कम भरली नाही, तेव्हा कॉल्स पण टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स इफ अनपेड जर भरले नसेल. टू शेअर फॉरफिटेड तिसरं. म्हणजे ॲट ए टाइम हे दोन्ही पण येतील किंवा येऊ शकणार सुद्धा नाहीत. शेअर कॅपिटल अकाउंट DR पण शेअर अलॉटमेंट अकाउंट किंवा टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स टू शेअर फॉरफिटेड. तर ह्या दोन्हीपैकी हे दोन्ही या पद्धतीने एंट्री होईल किंवा कधी कधी काय होईल, काही भागधारक फक्त कॉलची रक्कम भरणार नसतील तर तेव्हा शेअर कॅपिटल अकाउंट DR टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स म्हणजे कॉलची रक्कम भरली नाही, बाकी रक्कम भरली, आणि टू शेअर फॉरफिटेड म्हणजे इथं जे काही रक्कम अगोदर मिळालेली आहे ती घ्यायची. फॉरफिटेड आधी शेअर कॅपिटल एंट्री आधी लिहून घ्या. टू शेअर अलॉटमेंटची जर रक्कम भरली नसेल तर ती घ्यायची, राहिलेली अनपेड न दिलेली, किंवा कॉलची रक्कम जर त्यानं दिलं नसेल जेवढी काही शिल्लक आहे ती, आणि शेअर फॉरफिटेड किती रुपयाची रक्कम होती ती जप्त केली ते इथं घ्यायचं. हे झालं फॉरफिटेड म्हणजे जप्त केलेले शेअर्स. लक्षात. पुढली एंट्री हे झालं काय, कोणते जप्त केले, इश्यू ॲट पर वर केलेले. आता इश्यू ॲट प्रीमियम वरती जर काही शेअर्स इश्यू केलेले होते ते जप्त करत असेल तर बघा काय एंट्री होते, तर लिहून घ्या इथं फॉर फीचर ऑफ शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. त्याची एंट्री बघा काय होते, शेअर कॅपिटल अकाउंट DR
आणखीन एक डेबिट होईल, शेअर प्रीमियम अकाउंट DR टू शेअर अलॉटमेंट अकाउंट कंसात इफ अनपेड, परत टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स सेम इफ अनपेड आणि टू शेअर फॉर फिटेड अकाउंट अमाउंट रिसीव्ड. आता ते ॲट परवर केल्यानंतर शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रीमियमवरती केल्यानंतर शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. ॲट परवर होतं, इथं शेअर प्रीमियमवरती करायला म्हणून आणखीन एक डेबिट होईल, शेअर प्रीमियम अकाउंट टू सेम इथं जे जी रक्कम भरलेली नसेल, अलॉटमेंटची असेल, कॉलची असेल, ते घ्यायचं. इथं पण घेतला टू शेअर अलॉटमेंट अकाउंट अनपेड, इफ जर अनपेड असतील तर, किंवा मग कॉल्स असतील काही राहिलेले भरायचे ते, आणि शेअर फॉरफिटेड अकाउंट जी काही रक्कम असेल मिळालेली ती. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, आधी हे उदाहरण बघू. 10 रुपये होते, 10 मधले ॲप्लिकेशन अलॉटमेंट आणि कॉल्स अशा माध्यमात घेणार आहात. ॲप्लिकेशन आहे समजा 3 रुपये, अलॉटमेंट आहे 4 रुपये आणि कॉल्स आहे 3 रुपये, अशी रक्कम. काही भागधारकांनी ही रक्कम भरली, काहींनी ही रक्कम भरली नाही आणि ही पण भरली नाही. तर ह्यावेळेस अशी एंट्री पूर्ण. किंवा काही वेळेस काय होते, ॲप्लिकेशन मनी देतात, त्यांना भागाचं वाटप होते, अलॉटमेंट मनी सुद्धा भरतात, पण हे भरत नाहीत, म्हणून हे येणार नाही त्यावेळी शेअर अलॉटमेंट अकाउंट एंट्री करताना. हे लक्षात. किंवा 10 रुपये होते, 11ला ते इश्यू केले, म्हणजे 10 रुपये शेअरची किंमत होती, 11 रुपयाला ते विकले, आणि ती रक्कम ॲप्लिकेशन अलॉटमेंट आणि कॉल्स ही समजा 5, हे 3 आणि हे 2 असे मागवणार. तर हे भरले, हे भरले नाही, हे भरले नाही, तर अशी एंट्री. समजा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन मनी दिले, हे ॲप्लिकेशन मनी कसं आहे, तर ॲप्लिकेशन मनी 4 रुपये प्लस प्रीमियम, म्हणजे हे ॲप्लिकेशन प्लस प्रीमियम आहे, म्हणून टोटल 5 रुपये आहेत बरं काय. हे भरले, हे भरले, हे भरले नाही, तेव्हा शेअर कॅपिटल अकाउंट DR, शेअर प्रीमियम अकाउंट DR, शेअर अलॉटमेंट येणार नाही, कारण त्यांनी त्या ठिकाणी भरलेली आहे. समजा जर त्यांनी अलॉटमेंट मनी किंवा कॉल्स भरले नसेल तर ही एंट्री अशा पद्धतीने होऊ शकते. हे लक्षात. प्रॉब्लेम घेतल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला, हे एकत्र दिलेले आहेत एंट्र्या, म्हणून जरा गोंधळून जायसारखं आहे. प्रॉब्लेम घेतल्यानंतर ॲट ए टाईम ह्या कंडिशन तिथं सर्वच असतील बी एखाद्या वेळेस किंवा नसतीलच, शक्यतो नसतील. अलॉटमेंट मनी जर भरला नसेल तर फर्स्ट कॉल कुठून भरणार आहेत, हा लक्षात. तिथंच जप्त होते, फर्स्ट कॉलपर्यंत जायची गरज बी नाही. अलॉटमेंट मनी जर भरले आणि कॉल्स भरले नाही तर अलॉटमेंट मनी मिळालेली आहे ना, मग जप्त करण्याची गरज नाही, डायरेक्ट मग कॉल्स टू फॉरफिटेड, हे रे का
टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स टू शेअर फॉरफिटेड, म्हणजे अशी एंट्री होईल. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स टू शेअर फॉरफिटेड. म्हणून ही एकत्रच एंट्री आहे. सध्या फक्त एंट्र्या लिहून घ्या. प्रॉब्लेममध्ये आपण मग व्यवस्थित बघू. पुढली एंट्री आता फॉर फीचर ऑफ शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंटवरती. डिस्काउंटचे बी आपण लिहून घेणार आहात आणि एखादी प्रॉब्लेम घेणार आहात बरं का. तर घ्या सेम शेअर कॅपिटल DR टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट कंसामध्ये घ्या इफ अनपेड, जर भरलेलं नसेल तर, टू शेअर कॉल अकाउंट किंवा टू शेअर सबसिक्वेंट कॉल्स असं जरी लिहिलं तर चालेल. इफ अनपेड या पद्धतीने एंट्री. तर DR ला इथं आणि CR हे झालं. फॉरफिटेड ऑफ इश्यू ॲट डिस्काउंटवरती केलं असेल तर या पद्धतीने. पुढली लगेच घ्या लिहून, कारण इथं काही विश्लेषण देत बसणार नाही जास्त, कारण लेक्चर लेंदी व्हायला आहे. म्हणून प्रॉब्लेममध्ये आपण बघू विश्लेषण. घ्या पुढलं. आता रिइश्यू केले. रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री जर दुसऱ्या लोकांना जर करत असेल तर एंट्री काय केली जाते बघा. तर रिइश्यू ॲट डिस्काउंटवर असेल तर बघा एंट्री काय होते. बँक अकाउंट DR शेअर्स फॉरफिटेड अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. लक्षात. इथं हे DR आणि हे CR. ह्याचं नॅरेशन काय लिहायचं बघा. लॉस और डिस्काउंट ऑन reissue of shares, issue of shares debited to share forfeited account. हे नॅरेशन थोडक्यात लिहून घ्यायचं. तर मित्रांनो, ही झाली रिइश्यू. जे काही आपण शेअर्स जप्त केलेले आहेत ते शेअर्स रिइश्यू केलेले आहेत आणि कशावरती, डिस्काउंटवरती. तर तेव्हा एंट्री काय करायची, बँक अकाउंट डेबिट, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट या पद्धतीने करायची. आणि जी काही जप्त केलेली रक्कम असते ती रक्कम कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायची. कॅपिटल रिझर्वला जप्त केलेली रक्कम ट्रान्सफर करते वेळी कोणती एंट्री करतात तर ती लिहून घ्या. बॅलन्स
ऑन शेअर फॉरफिचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. टू कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्हला जप्त केलेली भागांची रक्कम पाठवून द्यायची. तेव्हा एंट्री शेअर फॉरफिटेड अकाउंट DR टू कॅपिटल रिझर्व अकाउंट या पद्धतीने एंट्री करायची आणि त्याची रक्कम जी काय असेल ती प्रॉब्लेममध्ये दिलेली ती त्यावेळी लिहून घ्यायची. त्यानंतर पुढली एंट्री, जर समजा कंपनीनं काही शेअर्स इश्यू केलेत. आतापर्यंत आपण बघितलं कंपनीने शेअर्स कॅपिटल मिळवण्यासाठी म्हणजे कॅश मिळवण्यासाठी इश्यू केलेल्या एंट्री बघितलात. तर आता कंपनीला ॲसेट पाहिजे. तर ॲसेट पाहिजे तर ॲसेट साठी कंपनी काय करणार, शेअर्स इश्यू करणार. म्हणजेच काही लोकांना शेअर्स इश्यू करणार नाही, त्यांच्याकडून ॲसेट घेणार. तेव्हा एंट्री बघा, इश्यू ऑफ शेअर्स फॉर परचेस ऑफ ॲसेट. शेअर्स इश्यू केलेत पण कशासाठी केलेत, ॲसेट खरेदी करण्यासाठी. तेव्हा सन्ड्री, आता सन्ड्री ॲसेट म्हणजे आता लँड असेल, बिल्डिंग असेल, जी काही ॲसेट आहे. आता प्रत्येक ॲसेटचं नाव लिहिण्याच्या वेळी त्यांनी काय म्हटलंय, सन्ड्री ॲसेट म्हणले. सन्ड्री ॲसेट्स अकाउंट DR टू वेंडॉर ऑब्लिक प्रॉपर्टी ओनर अकाउंट. कंपनीनं ॲसेट खरेदी करण्यासाठी शेअर्स इश्यू केले तेव्हा सन्ड्री ॲसेट्स अकाउंट DR आणि टू वेंडॉर किंवा प्रॉपर्टी ओनर अकाउंट. वेंडॉर म्हणजे तोच आणि प्रॉपर्टी ओनर म्हणजे त्या संपत्तीचा मालक. ती एंट्री त्यांना जर इश्यू केला असेल तर. पुढली, हे झालं शेअर्स इश्यू केले आणि ॲसेट घेतली. ॲसेट घेतल्यानंतर एंट्री. आता हे झाले, ॲसेट आली कुणाकडून आली तर वेंडर किंवा प्रॉपर्टी ओनरकडून आली. आता त्यांना शेअर्स इश्यूड केले तेव्हा एंट्री शेअर्स इश्यूड टू वेंडर और प्रॉपर्टी ओनर. ही जी एंट्री आहे ॲसेट खरेदी केलेलीची आहे आणि ती ॲसेट खरेदी केल्यानंतर त्या लोकांना ज्यांच्याकडून आपण खरेदी केले त्यांना शेअर्स द्यायला. तर शेअर्स देते वेळेस एंट्री बघा, वेंडॉर ऑब्लिक प्रॉपर्टी ओनर अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. ही एंट्री आधी ॲसेट खरेदी केल्याची दाखवायची. सन्ड्री ॲसेट अकाउंट डेबिट टू वेंडॉर किंवा प्रॉपर्टी ओनर अकाउंट. त्यानंतर त्यांना शेअर्स दिलेली एंट्री करायची. वेंडॉर किंवा प्रॉपर्टी ओनर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ते आपले भागधारक झाले. त्यानंतर आता काही शेअर्स आपण काय करतो, कंपनीच्या प्रमोटर्सला इश्यू करतो तेव्हा काय एंट्री केली जाते बघा, शेअर्स इश्यूड टू प्रमोटर. जे काही कंपनीचे प्रवर्तक असतात त्यांना
तेव्हा त्याची एंट्री काय केली जाते बघा, गुडविल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट. बघा, कंपनीच्या प्रोमोटर्सला जेव्हा कंपनी शेअर इश्यू करते तेव्हा एंट्री काय केली जाते, गुडविल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट ही एंट्री केली जाते. तर या पद्धतीनं एवढ्या जर्नल एंट्रीज इश्यू ऑफ शेअर संबंधित आहेत. लक्षात, शेअर्स इश्यू केले ॲट परवर, ॲट प्रीमियमवरती, ॲट डिस्काउंटवरती, तर आपण एंट्री लिहून घेतल्यात. मग ॲप्लिकेशन मनी भेटली, अलॉटमेंट मनी भेटली, मग ॲप्लिकेशन मनी भेटली म्हणून केली एंट्री. अलॉटमेंट मनी भेटली, अलॉटमेंट मनी मिळण्याच्या अगोदर आपण अलॉटमेंट मनी ड्यू दाखवलो, अलॉटमेंट ड्यू दाखवतो, मग अलॉटमेंट मनी भेटली. त्यानंतर कॉल्स ड्यू दाखवतो, कॉल्सची रक्कम भेटली म्हणून एंट्री करतो. मग नंतर भागाची रक्कम भरली नाही म्हणून फॉरफिचर करतो शेअर्स, तेव्हा एंट्री आपण ॲट प्रीमियमवरती इश्यू केले असतील शेअर्स, ते जर जप्त केले असतील तर त्याची एंट्री. ॲट परवर असेल तर त्याची एंट्री जप्त केलेली, किंवा मग ॲट डिस्काउंटवरती जर केले असतील जप्त, त्याची एंट्री. त्यानंतर रिइश्यू ऑफ शेअर्स, भागांची पुनर्विक्री केल्यानंतर काय एंट्र्या केल्या जातात हे पण आपण लिहून घेतलं. त्यासोबतच कंपनीला कॅशच्या व्यतिरिक्त ॲसेटची सुद्धा आवश्यकता असते, तेव्हा ॲसेट खरेदी करते वेळेस शेअर्स जर इश्यू करत असेल तर तेव्हा काय एंट्री केली जाते. तसंच कंपनीचे जे काही प्रमोटर्स असतात त्यांना जेव्हा त्यांना शेअर्स इश्यू केले जातात तेव्हा काय एंट्री केली जाते, हे आपण सर्व एंट्रीज लिहून घेतल्यात. पुढल्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेममध्येच म्हणत आहे, पुढल्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम घेऊ आणि त्यामध्ये आपण जर्नल एंट्रीज एक एक आपण बघू प्रॉब्लेमनुसार. ओके, राहिलेला आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.